पार्ट नंबर 4 व्हाईस. व्हाईस मीन्स प्रयोग. या प्रयोगाचे दोन प्रकार, एक ॲक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह व्हाईस. ॲक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह व्हाईस करताना पार्ट नंबर 1 मध्ये प्रेझेंट टेन्स पाहिला, पार्ट नंबर 2 मध्ये पास्ट टेन्स पाहिला, पार्ट नंबर 3 मध्ये फ्युचर टेन्स पाहिला. आज आपल्याला पाहिजे मोडल ॲक्झ्युलरीज. आय स्पेलिंग पाठाबरोबर MODAL AUXILIARIES. मोडल ॲक्झ्युलरी म्हणजे काय? कर्त्याच्या लिंगवचनानुसार न बदलणारी सहाय्यकारी क्रियापदे. जसे बाकीचे क्रियापद म्हणजे टू बीचे सहाय्यकारी क्रियापद एम इज आर वॉज वेअर हे कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे बदलतात. टू डूची सहाय्यकारी क्रियापद डू डज डीड हे पण कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे बदलतात. टू हॅव सहाय्यकारी क्रियापद हॅव हॅड हॅड हे सुद्धा कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे बदलतात. म्हणजे टू बी, टू डू आणि टू हॅव. परंतु मोडल ॲक्झ्युलरीज हे मात्र कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत नाही. मग हे कोणकोणते आले तर कॅन, कुड, मे, माईट, शूड, वूड, ऑट टू, मस्ट, ETC. आता कसे बदलत नाहीत हे आपण पहिल्यांदा बघू. कॅन आपण जर घेतला तर जगातली सगळी नामं 8 सर्वनामामध्ये सामावलेली आहेत. ते 8 सर्वनाम कोणकोणते? आय, वी, यू, यू, ही, सी, इट, दे. बरोबर. मग याच्या समोर आपण घेतलं पहा, आय कॅन, वी कॅन, यू कॅन, यू कॅन, ही कॅन, सी कॅन, इट कॅन, दे कॅन. म्हणजे कॅन मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. आता एम इज आर पाहूया. आय एम लगेच पुढे वी आर, यू आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज आणि दे आर. भूतकाळ पाहू, आय वॉज लगेच वी वेअर. बदल होणार आहे. हा टप्पा कळला होता. मग कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे बदल न होणारे सहाय्यकारी क्रियापद कोणते आले तर कॅन, कुड, मे, माईट, शुड, वुड, ऑट टू आणि मस्ट. असे सहाय्यकारी क्रियापद जर वाक्यात आले तर त्यांचं ॲक्टिव्ह मधून पॅसिव्ह करताना कोणता नियम वापरला पाहिजे तर बारकाईने पहा. रूल ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये सब्जेक्ट प्लस कॅन किंवा कुड किंवा मे किंवा माईट प्लस वर्ब नंबर 1 प्लस ऑब्जेक्ट हा भाग असतो. ते वाक्यात आपण चेक करू. सब्जेक्ट अ वुमन, कॅन, कुड, मे, माईट पैकी एक, पुढं वर्ब नंबर 1 परस्यू, ऑब्जेक्ट एनी प्रोफेशन हा त्याचा ऑब्जेक्ट आला. म्हणजे ॲक्टिव्ह मधलं सूत्र या वाक्यरचनेमध्ये तंतोतंत आलेलं आहे. नंबर 2चा विषय आला या वाक्याचं म्हणजे या सूत्राचं पॅसिव्ह. सब्जेक्ट प्लस कॅन, कुड, मे, माईट जे मोडल ॲक्झ्युलरीज आहेत ते वापरायचे. म्हणजे पहिल्यांदा करता, नंतर या मोडलपैकी जो असेल तो मोडल वापरणे, नंतर पुढं बी वापरणे, BEB, पुढं वर्ब नंबर 3 क्रियापदाचे तिसरं रूप प्लस बाय प्लस एजंट, प्लस बाय प्लस एजंट हा वापरणे. मग हे सूत्र इथं आलेलं आहे. आता हे सूत्र इथं येण्याकरता काय प्रक्रिया होते किंवा कसं केलं जातं हे बारकाईने पाहायला. तर मला काही प्रश्न उत्तर तुम्ही द्या. या वाक्यातला करता कोणता आला? अ वुमन. वाक्य आपण वाचून घेऊ. वाचायचं वाक्य, अ वुमन कॅन परस्यू एनी प्रोफेशन विथ डिग्निटी. अ वुमन कॅन परस्यू एनी प्रोफेशन विथ डिग्निटी. सूचना आली चेंज द व्हाईस. पार्ट नंबर 4 मध्ये मोडल ॲक्झ्युलरीचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करणे. अ वुमन कॅन परस्यू एनी प्रोफेशन विथ डिग्निटी. वाचलं वाक्य बरोबर. यातला करता कोणता आला इथं? अ वुमन.
मोडल ऍक्च्युअली कोणतं आलं? can, कॅन. व्हर्ब नंबर 1 pursue, परस्यू. ऑब्जेक्ट any profession, एनी प्रोफेशन विथ डिग्निटी हा भाग काय आला? कॉम्प्लिमेंट म्हणजे वाक्यातला पूरक भाग. त्याला आपण म्हणू प्रिपोजिशनल फ्रेज म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा पदबंध. कारण का इथं विथ हे शब्दयोगी अव्यय आल्यामुळं इथून भाग हा तुटला, तो पुढचा भाग कॉम्प्लिमेंट मध्ये गेला. आता ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे व्हॉइस करताना पहिल्यांदा आपल्याला काय लागतं? ऑब्जेक्ट. ते ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉइस म्हणून एनी प्रोफेशन. एनी प्रोफेशन. आता कर्त्याच्या लिंग वचनानुसार न बदलणारी सहाय्यकारी क्रियापद करता कोणताही येऊ द्या, जे इथं आहे तेच इथं आहे. जे मॉडल ऍक्च्युअली वापरलं होतं त्यामध्ये बदल करायचा नाही. म्हणून एनी प्रोफेशन कॅन. नवीन फॉर्म आला इथं बी. आता पुढे आलं व्हर्ब नंबर 3 परस्यूड. pursue, राईट PURSUED परस्यूड. पुढं by, विथ डिग्निटी आणि शेवटी बाय प्लस एजेंट. बाय कोण आहे? बाय अ वुमन. बाय अ वुमन. वाक्य कळलं बरोबर? आता वाक्य कसं बनलं? एनी प्रोफेशन कॅन बी परस्यूड विथ डिग्निटी बाय अ वुमन. वाचा. example number 1, a woman can pursue any profession with dignity. Change the voice. Answer, any profession can be pursued with dignity बाय अ वुमन. कळलं बरोबर? या उत्तर. Example number 2, he could hear the man yelling. He could hear the man yelling. या वाक्यरचनेमध्ये करता कोण झाला सांगायचा? ही. मॉडल ऑक्झिलरी कुड. व्हर्ब नंबर 1 हिअर. कर्म कोणतं आलं? द मॅन. आणि एलिंग हा वाक्यातला पूरक भाग आला. बरोबर? ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉइस म्हणून द मॅन. पुढं सहाय्यकारी क्रियापद कोणतं? कुड. द मॅन कुड. पुढं नवीन फॉर्म कोणता आला? बी प्लस व्हर्ब नंबर 3 HEARD heard yelling. The man could be heard yelling by his him. कळलं बरोबर त्या? एक्झाम्पल नंबर 3, बुक्स वुड कीप माय माइंड डायव्हर्टेड. करता कोणता आला इथं? बुक्स. सहाय्यकारी क्रियापद वुड. कीप व्हर्ब नंबर 1 माय माइंड त्यातलं कर्म आणि डायव्हर्टेड हा भाग पुन्हा कॉम्प्लिमेंटचा आला. इथपर्यंत कळलं बरोबर का? मग आता ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉइस. इथं आलं माय माइंड. पुढं वूड. पुढं बी प्लस व्हर्ब नंबर 3 केप्ट. डायव्हर्टेड. बाय प्लस एजेंट बाय बुक्स. वाक्य बनलं माय माइंड वुड बी केप्ट डायव्हर्टेड बाय बुक्स. चौथं वाक्य पहा. द गव्हर्नमेंट शुड डील विथ द करेक्ट ऑफिशियल स्ट्रिक्टली. याचा करता कोणता आला? द गव्हर्नमेंट. सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलं? शुड. व्हर्ब नंबर 1 कोणतं आलं? डील. पण डील विथ ही फ्रेज डील विथच्याशी संबंधित असणे. बरोबर? आता त्यातलं कर्म कोणतं आलं? द करप्ट ऑफिशियल स्ट्रिक्टली हा भागाला पूरक भाग. बरोबर? मग आता कर्ता कळाला, क्रियापद कळालं, मुख्य क्रियापद कळालं. द करप्ट ऑफिशियल. बरोबर? मग आता ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉइस. द करप्ट CORRUPT द करप्ट ऑफिशियल्स. द करप्ट ऑफिशियल या स्ट्रिक्टली काय फरक पडत नाही. STRICTLY द करप्ट ऑफिशियल स्ट्रिक्टली शुड. पुढं बी डील्ड DEALT dealt with by the
गव्हर्नमेंट GOVERNMENT बरोबर. मग आता वाक्य बनलं द करप्ट ऑफिशियल स्ट्रिक्टली शुड बी डील विथ बाय द गव्हर्नमेंट. आता हा स्ट्रिक्टलीचा शब्दात वाहतो, याची जागा पुढे बसायला, याची जागा आहे पुढं शेवटी बरोबर आहे. म्हणून द करप्ट ऑफिशियल शुड बी डील्ड विथ स्ट्रिक्टली STRICTLY हा शब्द तिथला कमी करून टाकायचा. हे का लक्षात बरोबर. मग या पद्धतीने आता 5 नंबरचं वाक्य पहा. काय वाक्य इथं वी मस्ट नॉट यूज ग्राउंड वॉटर फॉर ड्रिंकिंग. करता कोणता आलं इथं वी. मोडला ऍक्च्युअली कोणता आलं मस्ट. नॉट वर्ब नंबर 1. ग्राउंड वॉटर कर्म आणि प्रिपोजिशनल फ्रेज कोणती आली फॉर ड्रिंकिंग पर्पजेस. कारण शब्द योग्य अव्ययाचा पदबंध किंवा कॉम्प्लिमेंट कळतं बरोबर. मग आता ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट इन पॅसिव्ह वॉइस. कसं वाक्य बसा ग्राउंड वॉटर मस्ट नॉट पुढं बी वर्ब नंबर 3 used पुढं for drinking purposes by which us by us. वाक्य बनलं ग्राउंड वॉटर मस्ट नॉट बी युज्ड फॉर ड्रिंकिंग पर्पजेस बाय अस. कळलं बरं का. 1 2 3 4 पाच वाक्य. नंबर 2 he could hear the man yelling. Answer the man could be heard yelling by him. चला पुढं. Example number 3 books would keep my mind diverted. Answer my mind would be kept diverted by books. चला पुढं. Number 4 the government should deal with the corrupt officials strictly. Answer the corrupt officials should be dealt with strictly by the government. Number 5 we must not use groundwater for drinking purposes. Answer groundwater must not be used for drinking purposes by us. आता मॉडल ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना सूत्र तुम्हाला कळलं बरं द्या. सूत्र पाठ करा. याचे आणखीन एक्झाम्पल एक 50 एक्झाम्पल तुम्ही जर पाहिले आणखीन जास्त ती कळेल किती पण. 5 मध्ये नंबर 5 5चा भाग आपण निवडला. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. या आज्ञार्थी वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करणे. मग ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करताना अगोदर आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय हे कळलं पाहिजे. आज्ञार्थी वाक्याला इंग्रजी शब्द आला इम्परेटिव्ह सेंटेन्स. स्पेलिंग आली IMPERATIVE SENTENC. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. माहिती आज्ञार्थी वाक्यातून आज्ञा किंवा हुकूम व्यक्त केलेला असतो. या वाक्यातून आज्ञा किंवा हुकूम व्यक्त केलेला असतो. या वाक्याची सुरुवात नेहमी क्रियापदाच्या मूळ रूपाने होते म्हणजे वर्ब नंबर 1. या वाक्याचा कर्ता हा यू असतो. तो वाक्यात प्रत्यक्ष दिसत नाही. तो मानलेला किंवा समजलेला असतो. ही आज्ञार्थी वाक्याची ढोबळमानाने माहिती ती खरी का खोटी ही आपण वाक्यातून चेक करून बघू. स्विच ऑफ द लाईट. स्विच ऑफ द लाईट प्रकाश बंद कर किंवा लाईट बंद कर म्हणजे यू स्विच ऑफ द लाईट. यू स्विच ऑफ द लाईट हे काम तुम्हाला सांगितलं आहे लाईट बंद करण्याचं. म्हणजे ते या वाक्याचा करता आहे यू. हा मानलेला किंवा समजलेला तो वाक्यात प्रत्यक्ष दिसत नाही. नंबर 2 गो आहे पुढे जा म्हणजे यू गो आहे. गो आहेड म्हणजे यू गो आहेड तू पुढे जा. पॉलिश माय शूज नाईसली माझ्या बुटांना चांगली पॉलिश कर असं याने त्याला आज्ञा केलेली आहे. म्हणजे यू पॉलिश माय शूज नाईसली. चेंज द व्हॉइस
वाक्याचा प्रयोग बदला म्हणजे तुम्ही वाक्याचा प्रयोग बदला म्हणजे यू चेंज द व्हाईस अंडरलाईन द क्लॉज. वाक्याला अधोरेखित करा म्हणजे यू अंडरलाईन द क्लॉज. आता हे पहा, स्विच वर्ब नंबर 1, गो वर्ब नंबर 1, पॉलिश वर्ब नंबर 1, चेंज आणि अंडरलाईन हे सुद्धा वर्ब नंबर 1. क्रियापदाच्या मूळ रूपाने या वाक्याची सुरुवात होते. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेला असतो. फक्त या वाक्यरचनेमध्ये कर्म येतच असं नाही, कधी कधी कर्म येतं अथवा कर्म येत सुद्धा नाही. नुसतं म्हणलं स्विच ऑफ, लाईट बंद कर, पुढं लाईट जर नाही म्हणलं स्विच ऑफ एवढं म्हणलं तरी काम मागतं. गो आहे त्याऐवजी गो. एखादा मुलगा होतो मे आय कम इन सर, शिक्षक काय म्हणतात कम म्हणजे यू कम. लक्षात येतं का? तो करता असतो यू, तो मानलेला किंवा समजलेला. मग अशा वाक्यांचे, अशा म्हणजे आज्ञार्थी वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइस करताना जे सूत्र वापरलं जातं ते सूत्र आपण यानंतर लिहून घेऊ. करताना सूत्र आपण पाहिलं ऍक्टिव्ह व्हॉइसचं म्हणजे वाक्यसूत्र वर्ब नंबर 1 प्लस ऑब्जेक्ट. वर्ब नंबर 1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाने वाक्याची सुरुवात होते, पुढं कर्म आलेलं असतं. अशा ऍक्टिव्ह व्हॉइसचं आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस करताना सूत्र वापरलं जातं लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब नंबर 3. काय सूत्र आहे? लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब नंबर 3. सांगा पुन्हा एकदा. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब नंबर 3. पुन्हा एकदा. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब नंबर 3. पुन्हा एकदा. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब नंबर 3. पुन्हा एकदा. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब नंबर 3. पुन्हा एकदा. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब नंबर 3. म्हणजे आज्ञार्थी वाक्य जर आलं तर पहिल्यांदा लेट हा शब्द घ्यायचा, नंबर 2 ला कर्म घ्यायचं, नंबर 3 ला बी घ्यायचं आणि नंबर 4 ला वर्ब नंबर 3. बरोबर. आता पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं द स्विच ऑफ द लाईट. स्विच ऑफ द लाईट वर्ब नंबर 1 द लाईट ऑब्जेक्ट. अशा वाक्याचा चेंज द व्हॉइस. पहिल्यांदा शब्द कोणता आला? लेटची स्पेलिंग लेट. द लाईट, लेट द लाईट बी SWITCHED switched off. संपायचे. Let the light be switched off. Let the light be switched off. Example number 2. Leave the dog alone. Leave the dog alone. Verb number 1. The dog कर्म, alone वाक्यातला पूरक भाग. पहिला शब्द कोणता घ्यायचा? Let. पुढं ऑब्जेक्ट द डॉग. लेट द डॉग बी लिव. LEA आपलं LEFT लेफ्ट. लेट द डॉग बी लेफ्ट अलोन. लेट द डॉग बी लेफ्ट अलोन. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइसचा व्हॉइस करण्यात आला. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइसचा व्हॉइस. चेंज द व्हॉइस वर्ब नंबर 1 ऑब्जेक्ट. पहिल्यांदा शब्द आलं लेट, पुढं द व्हॉइस, पुढं बी चेंज. लेट द व्हॉइस बी चेंज. अंडरलाईन द क्लॉज वर्ब नंबर 1 ऑब्जेक्ट. पहिल्यांदा शब्द कोणता वापरला? लेट, पुढं द क्लॉज. लेट द क्लॉज, पुढं बी अंडरलाईन. लेट द क्लॉज बी अंडरलाईन. कळलं वाक्य? बरोबर. वाक्य वाचा. चेंज स्विच ऑफ द लाईट. Switch off the light. Change the voice. Change the voice. Answer. Answer. Let the light be switched off. Let the light be switched off. Leave the dog alone.
Leave the dog alone. Answer. Answer. Let the dog be left alone. Let the dog be left alone. Change the voice. Change the voice. Let the voice be changed. Let the voice be changed. Underline the clause. Underline clause. Let the clause be underlined. Let the clause be underlined. Yeah.